अशा प्रकारची एक कमंडल यात्रा, या कमंडलाला त्या ठिकाणी प्रतीक मानून भारतीय जनता पार्टीने एक कमंडल यात्रा काढली आणि या कमंडलच्या माध्यमातून ओबीसीने आरक्षण देऊ नका म्हणून रस्त्यावरती उतरले. मित्रांनो, कमंडलच का घेतलं? तुम्हाला माहिती असावं लागेल की हे कमंडलच का घेतलं. चरण भाऊ, कमंडल यासाठी घेतलं कारण की जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये मनुस्मृतीमध्ये या कमंडल मधलं पाणी शिंपडलं की अपपवित्रम पवित्रम असं करून त्या ठिकाणी शूद्राची सावली आपल्यावरती पडली तर त्या शूद्राला देखील पवित्र करण्यासाठी त्याचं पाणी वापरायचे आणि हे दाखवण्यासाठी की हा ओबीसी हा शूद्र आहे, हा ओबीसी हा शूद्र आहे आणि त्या शूद्राला त्याची जागा दाखवण्यासाठी या भारतीय जनता पार्टीने एक कमंडल काढलं होतं. ही कमंडल यात्रा काढली होती आणि कमंडल यात्रा काढून अखंड राज्यामध्ये, अखंड देशामध्ये हाहाकार उडाला. ओबीसीना मारलं गेलं. एक गोस्वामी नावाच्या युवकाने, एका तरुणाने, एका विद्यार्थीने स्वतःला जाऊन देखील घेतलं होतं की यांना आरक्षण नाकारा. एक मोठा लढा त्या ठिकाणी लढला गेला होता. ओबीसीचा हा लढा लढण्यासाठी त्यावेळेला जात, धर्म, पंथ, भाषा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनेक लोक वेगवेगळ्या जातीची, धर्माची आणि पंथाची देखील रस्त्यावरती उतरली होती. आणि त्याच वेळेला एक मसीहा, हो मीडियावाल्यांनो मी म्हणतो, एक मसीहा या राज्यामध्ये आला, या देशामध्ये आला, समाजामध्ये आला. व्हीपी सिंग आणि शरदचंद्र पवार हे त्या मसीहाचं नाव आहे.